काय मागणी? धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आता जी शासनाने फुटी आणि फसवी कर्जमाफी जाहीर केली त्याच्या संदर्भात आणि जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ मार्ग रद्द करण्यासंदर्भात हे आम्ही आंदोलन करतो आहोत। फुटी कर्जमाफी याच्यासाठी की जी 2 लाख रुपये सरकारनं परवा नुकतीच कर्जमाफी जाहीर केली त्याच्यामध्ये 90% शेतकरी त्या निकषात बसत नाहीत। जसं काँग्रेसनं सरसकट कर्जमाफी केली त्या सरकारनं निकष लावले आहेत। याच्यामध्ये नोकरदार असतील, बाकी चाकरमान्य असतील किंवा ज्यांना पूर्वी कर्ज मिळालंय, ज्यांना सवलत मिळाली याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये, त्या शेतकऱ्यांना आता 50,000पर्यंत फक्त सवलत मिळणार आहे। प्रत्यक्षात त्यांनी 2 लाखाची मदत कर्जमाफी जाहीर केली पण ती मिळताना दिसत नाही। आणि मला वाटतं की पूर्णतः फसवेगिरी आहे सरकारची आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारनं केलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्याची मदत अजून मिळालेली नाही, पीक विम्याचा प्रश्न अजून मिटलेला नाही आणि त्यात ही अजून फुटी कर्जमाफी। म्हणून आम्ही आमचं स्पष्ट म्हणणं काँग्रेस पक्षाच्या वतीने की सरसगट जसं आम्ही 72,000 कोटीची काँग्रेसने कर्जमाफी जाहीर केली तशी या सरकारने सरसगट कर्जमाफी जाहीर करून 2 लाखापेक्षा जास्त मदत त्या शेतकऱ्यांना व्हावी एवढी आमची विनंती आहे। दुसरा शक्तीपीठ मार्गाचा विषय, राज्यातील 12 जिल्हे आणि धाराशिव जिल्ह्यातील 18 गावातून हा शक्तीपीठ मार्ग जातो। या शक्तीपीठ मार्गाच्या नावाखाली अतिशय कष्टानं सांभाळलेल्या शेतकऱ्याच्या जमिनी असतील, महत्वाची शेती असेल, ते आता त्या रस्त्यामध्ये जाणार आहे। अतिशय तुटपुंजा मावळीच्या शेतकऱ्यांना देव करून हे सरकार त्या जमिनी ताब्यात घेत आहे। या जमिनीत अदानी अंबानी सारखी लोक जगवण्यासाठी, गुत्तेदार जगवण्यासाठी, अदानीचा कोळसा वाहण्यासाठी हा मार्ग त्या ठिकाणी केला जातो आहे। हे आमचं काँग्रेस पक्षाच्या वतीने स्पष्ट मत आहे। दुसरा विषय, हा मार्ग 20 ते 25 फूट उचलून आहे ज्याच्यामुळे भविष्यात शेतकऱ्याच्या पोराला त्या रोडला टपरी सुद्धा पानाची टाकता येणार नाही। उद्या या सरकारची जोडणं आहेत, नोकऱ्या उपलब्ध करून देणे तरुणाला, पण हे नोकऱ्या द्यायला तर सक्षम नाहीत। जाता ज्या शेतकरी जमीन चालली त्या शेतकऱ्याच्या पुढच्या पोराबाळानं काय करायचं, त्याच्यामुळे आम्ही पूर्णतः विचार करून या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्यासाठी उद्या जेलमध्ये जरी जायची वेळ येते काँग्रेस पक्ष आणि या जिल्ह्यातील शेतकरी तयार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो। यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मुख्य संघटक अजय शेरखान यांना विनंती करतो की त्यांनी मनापासून सॉरी चला जे आपण फसवी कर्जमाफी कशी शेतकऱ्याची फसवणूक केलेली याबद्दलचे आपण जिल्हा काँग्रेसच्या वतीने जे आंदोलन केलेलं आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या जिल्ह्याचे साहेब पांडे असा निकष लावलेला आहे। 2 लाखापर्यंत कर्ज माफ आहे, परंतु ज्या शेतकऱ्याकडे 10 लाख कर्ज आहे त्याचं पहिलं 8 लाख कर्ज भरून घ्यायचं आणि नंतर त्याला माफी द्यायचं। हे कर्जमाफी नाही, कर्ज वसुलीचं सरकार, कर्ज वसुली करणारं सरकार आहे म्हणायला हरकत नाही। कारण शक्तीपीठ मार्गाचा